गणपती बाप्पा मोरया. पोरं मस्त खेळतात गाडीच्या पाठीमागे. काही मुंबई गोवा हायवेला आता आम्ही जस्ट लागलोय. बरं वाटतंय. आणि जसं सलीला सलीला हे सलीला जायाचा जायाचा सलीला सलीला जायाचा जायाचा सलीला. गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम आहे, परत स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचे व्हिडिओ परत एक भन्नाट आहे. नवीन काय तर ते सांगतो तुम्हाला. परत चाललो आहे गावाला 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 म्हणजेच कोळ्याला, श्रीवर्धनला. शिमगासाठी तयारी फुल सेट आहे. बॅग भरली आहे, हेल्मेट रेडी केलं आहे, ग्लव्स रेडी झाले आहेत, मास्क रेडी झालं आहे, एक्स्ट्रा सीट रेडी झाली आहे. मी पण स्वतः रेडी झालो आहे. हा आहे असा मला अवतार. थोडंसं अजून बाकी आहे. बाकी म्हणजे सगळं घरबीर पॅक करायचं आहे आणि लगेच निघायचं आहे. दुपारचे वाजले आहेत आत्ता बरोबर 1:30 आणि आम्ही निघतो आहे आज दुपारच्या वेळेला. लास्ट टाईम पण आम्ही दुपारीच निघालेलो. आत्ता पण आम्ही दुपारीच निघतो आहे. सो शिमग्यासाठी चाललो आहे गावाला. नवीन एक सांगू का, म्हणजे नवीन आहे जुनंच आहे पण एक सांगू का तुम्हाला. मला बरोबर होळीला 1 वर्ष होईल व्लॉगिंग चालू करून. सिरियस बाब म्हणजे अशी आहे की बरोबर आज 1 वर्ष, आज म्हणजे आज नाही, म्हणजे होळी सणाच्या वेळेला मी फर्स्ट व्लॉग चालू केलं होतं माझं स्वतःचा. आणि आज परत मी होळीला जातो आहे गावाला आणि आज मी परत व्लॉग बनवतो आहे. ऑफिसच्या कामामुळे मला थोडंसं डेली व्लॉगिंग करायला नाही भेटत. कारण डेली व्लॉगिंग करणं प्लस त्याला एडिटिंग करणं हे खूप मला कठीण जातं. त्यात मी प्रो नाही आहे, मी बिगिनर आहे. सो त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होत होता. पण आय होप मी प्रयत्न खूप करतो आहे की माझ्या ऑफिसच्या कामातून आणि बाकी इतर वेगळ्या कामातून व्लॉगिंगला मी टाईम देईन आणि व्हिडिओ एडिटिंग मी प्रॉपर करेन. किंवा व्हिडिओ एडिटिंग करून मी व्लॉग डेली तर नाही जमणार पण ट्राय करेन की हप्त्यातून 2 तरी व्लॉग आले पाहिजेत. किंवा नवीन काहीतरी कुठे फिरायला गेलो, कुठे काय केलं तर नवीन काहीतरी मी पब्लिकला देईन असे प्रयत्न करेन. नक्कीच माझ्याकडून प्रयत्न मी करेन. जेव्हा जेव्हा मला फिरायला जायला जमतं तेव्हा मी तर व्लॉगिंग करतो. असं नाही की नाही करत. कधी वेळेला काय वेळेला होऊन जातं की नाही जमत त्या वेळेला करायला. पण मी ट्राय करेन. पण ठीक आहे, तो भाग वेगळा आहे, जाऊ द्या. मी तयारी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, रेडी झालो आहे, फुल ऑन रेडी आहे. बॅग घ्यायची आहे, खांद्यावर सीट लावायची आहे, शूज घालायचे आणि निघायचं आहे. चला सगळं पॅक झालेलं आहे, ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. माईक सेटअप वगैरे सगळं झालेलं आहे, टेन्शन नाही. चला, शूज झाली तयारी आपली. बॅग उचलायची. हा खूपच जड आहे. पॅक बंद. सगळं बंद. यस, बंद. फ्रीज चालू आहे, बंद. चला गाडीची चावी घेतली, घराची चावी घेतली. चलो, लाईट बीट सगळं बंद. पाहिलं नाही ना, काय नाही. चला, चार्जर टाकला. चलो, झाले. फायनली निघालोय घरातून. आणि किती वाजलेत? बरोबर 2 वाजता बरोबर घरातून निघालोय. हा, पहिले बॅग सेट करूया टँकीवरती, म्हणजे पाठीला आराम भेटेल आपल्याला.
चला गणपती बाप्पा मोरया. निघालोय आजचा प्रवास झाला, सुरुवात झाली आहे. प्रवासाला सुरुवात. ऊन लागतंय म्हणजे आत्ताच गरम झालंय खूप. हेल्मेट मध्ये पूर्ण भिजलो पण आहे. सो आता निघालोय आणि आता पहिला स्टॉप आहे, पल्लवीला पिकअप करायचं आहे तिच्या ऑफिसच्या इथून. देन तिकडून जायचं आहे कळव्याला ह्याच्यासाठी की 2 वाजले, जेवलो नाहीत, ती पण जेवली नाहीये, मला पण जेवायचंय. सो त्यामुळे मी कळव्याला सासरवाडीला झालोय, तिथे जेवणार आणि मग तिथून आम्ही, आता वाजले 2 बरोबर, आमचा टार्गेट आहे की 3 सव्वा 3 वाजेपर्यंत तिकडून निघायचं विदाऊट एनी काय बोलतात त्याला, विदाऊट एनी टाइमपास करता. सो लेट्स गो, बघूया काय होतंय. सकाट आहे, कोणाचा तरी फोन आलाय. पल्लवीला पिकअप केलंय आणि आता असं टॉप बॉक्स घ्यायचे आपल्याला लावून चालल्या. हो आता सेम टॉप बॉक्स हो आता आता टॉप बॉक्स लावून बोलता म्हणजे कम्फर्टेबल. 2 रायडर चालते रायडर करत, मी पण रायडर आहोत, आम्ही पण ट्रॅकिंग करत चाललंय. ते प्रॉपर समजून येत आहेत की ते रायडर आहेत, कारण त्यांनी रायडिंग शूज वगैरे घातलेले आहे, रायडरने शूज वगैरे घातलेले आहेत, त्यामुळे ते वाटतात की प्रॉपर रायडर आहेत म्हणून. म्हणून बोलतो तुला आपण ना हेल्मेट नेहमी घालत जाऊ. निघालोय आम्ही आता इथून कळव्यावरून जेवून खाऊन बरोबर 3:30 वाजता निघालोय, डॉट 3:30ला. आता बघूया किती वाजेपर्यंत गावाला पोचतोय. कारण आहे आता ह्याच्यानंतर आता आम्ही ट्राय तर करणार आहोत मध्ये कुठेच न थांबायचा, डायरेक्ट जाणार आहोत आम्ही नागोठण्याला वहिनींकडे, आणि नागोठण्यावरून मग गावाला. सो आता बरोबर 3:30ला निघालोय. जर ॲज पर मॅप गेलो तर आम्ही 2 तासामध्ये नागोठणा पोचू. डिपेंडिंग आता ट्रॅफिक आणि गाडी चालवण्यावरती पण आहे की किती वाजेपर्यंत पोचतोय आम्ही तिथे. बघ पण ते खेळतात भारी, बघ ना 2 पोरं मस्त खेळतात गाडीच्या पाठीमागे, काही त्यांना घेणं देणं नाही, काय नाही, एन्जॉय करतात, त्यांची राईड एन्जॉय करतात ती लोक. हसतात काय केलं तर हसतात ते. सगळं बाय करायला बसला, एक सेक्शन 5 करतोय. पनवेलला पोचलोय आम्ही, जयनपेटी रूटने आम्ही चाललोय आता. हे आपल्या राईट साईडला नवी मुंबई एअरपोर्ट, त्याचं अजून पण काम चालूच आहे. नवी मुंबई विमानतळ कार्गो टर्मिनल्स इथून आहे. कार्गो टर्मिनल्स वेगळे, बाकी सगळं वेगळं. त्यामुळे इथे पोलीस बंदोबस्त खूप आहे आता, काय माहिती कशासाठी, पण खूप पोलीस बंदोबस्त आहे सध्या तरी इथे. आम्ही बरोबर 1 तासामध्ये, नाही 1 तास पण नाही, 1.5 तासामध्ये आम्ही बरोबर पनवेलला पोहोचलोय. ट्रॅफिक काहीच नाही भेटली आणि रस्ता पण थोडाफार मोकळा आहे, सो त्यामुळे काही एवढं भय नाही वाटलं आम्हाला, इझिली आलो असं वाटलं. गाड्या पण नाही आहेत काही, म्हणजे असं हे पण नाही बोलू शकत की जास्त ट्रॅफिक आहे,
दुसरं काय बोलू पण शकत नाही. मस्त आहे. धूळ 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 अडकली, धूळ स्किन वरती. हे बघ ते बघ, ते बघ, दिसलं का विमानं? दिसली का? दिसली दिसली तुला दिसली. तेव्हा तेव्हा तिकडे विमानं चालू आहे एअरपोर्ट सध्या. आता प्लेन नाही उतरले. टायमिंग वरती असेल ना, नाही तर दिसला असं इकडून उतरताना तुला असा. मला नवीन मुंबईचं एअरपोर्ट दाखवतोय जे की तिकडे आहे, आणि मस्त प्लेन्स वगैरे लागलेले तिथे. एकच प्लेन आहे विस्ताराचा, आय थिंक सो, कुठला तरी प्रायव्हेट, ब्लू का ब्लॅक कलर मध्ये. प्रायव्हेट प्लेन आहे. क्या बात आहे. मस्त बनवलंय, पण ते खूप आतमध्ये आणि खूप लांब येते. ते आपल्याला असं वाटतं की ते जवळ नाही येते. नाही नाही म्हणतो, इथून 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर आतमध्ये येते, माहितीये का? मुंबई गोवा हायवेला आता आम्ही जस्ट लागलोय. बरं वाटतंय. आणि जसं मुंबई गोवा हायवेला लागलोय ना, तसं लगेच थंड हवा लागायला सुरुवात झाली. किती थंड वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे एवढं पण थंड नाही वाटतं, ते नॉर्मल थंड वाटतंय. म्हणजे गरमी होती ती थोडीशी कमी झाली आणि आता थंड वाटायला लागलंय. रस्ता पण छान आहे. गाडी आमची 70च्या स्पीडला पळते. 70-75च्या स्पीडला गाडी आहे. होपफुली की मला माणगाव, पेण, नागोठणे इथे आम्हाला ट्रॅफिक नाही भेटावी. हवा खूप आहे, खूप हवा आहे, खूप. आता बरोबर आहे. पल्लवीला व्लॉगिंग करायला दिलं, पण पल्लवी व्लॉगिंग न करता फक्त कॅमेरा चालू करून उभी राहिली. मी तुझा कॅमेरा पण बोलते. मी तुला बोललो की तू व्लॉगिंग कर म्हणून. तुझा कॅमेरा ब्लॉगिंग मी दाखवते तुला तू कसा काढतोस. अवतार खराब झालाय ना पूर्ण. हा मित्रांनो, नाही ना म्हणता मी एक अराउंडिंग 60 किलोमीटर आम्ही आलो आहे. आणि तहान लागली खूप. तर जेवलो होतो तेव्हाच आम्ही पाणी प्यायलो होतो, त्याच्यानंतर नाही. सो आता परत आम्ही थांबलो आहे लिंबाचा रस प्यायला, लिंबू सरबत प्यायला, आणि थोडंसं गाडीला पण आराम द्यायला. अजूनपर्यंत तरी चांगली एक्सपिरियन्स येते. बघू आता पुढे. परफॉर्मन्स खूप चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. बघू. चष्मा बघ आता पडे. ज्यूस वगैरे पियालो आणि मस्त निघालो परत. पेणला पोचलो आहे. हे काय पेण, लेफ्ट साईडला गेलं की पुढे पेण. म्हणजे ठाण्यात टू पेण आम्ही बरोबर 3:30, 4:30, 5 दीड तासात पेणला आलो. पहिला 3:30, 4:30, 1 तास आणि 5 वाजले. बरोबर 5 वाजले. हो बोललो, 1.5 तासात पेणला छान बसलो. असंच पुढे चालू राहिलं तर अजून चांगलं पोचू. पण मला एक प्रश्न समजत नाही, शिमग्याला लोक खूप जण गावाला येतात, पण गावावरून येणाऱ्या गाड्या का जास्त दिसतात? नाही तुला वाटत? कर परत. पोहोचलोय नागोठण्याला बरोबर 5:40ला. म्हणजे 2 तासात आम्ही बरोबर नागोठण्याला पोहोचलोय ठाण्यावरून.
पोचलोय घरी आत्ता जस्ट. एक मिनिट थांबा. कोण आहे का मी? कोण आहे मी? कोण आहे मी? कोण आहे मी? काय चिल्ली बिल्ली कशात? चला. हो. ए चल येते परी. चल ना येते. चल ग. चलो बाय बाय. या सावकाशा तुम्ही. नागोठण्यावरून पण निघालोय आम्ही. 1 तासाचा ब्रेक घेतलाय. बरोबर 5:30 वाजता पोचलो होतो. 6:30 वाजलेत. निघालोय 6:30 वाजता. आता परफेक्ट बसली पल्लवी. पल्ल्या आता परफेक्ट बसली. परत एकदा मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत आपण. ठीक 6:30 वाजता. इथून 87 किलोमीटर आहे आपलं गाव. बरोबर गाव 87 किलोमीटर आहे. आणि 87 किलोमीटर साठी 2 तास सांगतात. सो बघूया. माणगावला फक्त आपल्याला ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. बाकी सगळं सेट आहे. परफेक्ट आहे. काय राहिलं नाही ना? मोबाईल घेतला ना तुझा? गुड. चल. हा हायवे रेडी झाला ना मग आपल्याला चुकायला होईल इथे. हा रोहा पुढचं हे ना हा पुढून राईट मारायचं आहे. बरोबर. एक आहे ना त्याला तुला ना पालीला जायला रस्ता देईल लेफ्टला. आणि राईटला जायला तुला रोहाला जायचंय. आणि राईट मारलास ना की सरळ जायचं एकदम सरळ. कधी असं थोडस चढण लागेल. चढण लागलं की परत लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारून सरळ जायचं. तो घाट पकडून सरळ उतरायचा. खाली रोहा लागेल तुला पूर्ण याच्यामध्ये. पण सरळ इथून नारामध्ये 30-35 किलोमीटर असेल. हा संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. आणि क्लायमेट एकदम मस्त थंड क्लायमेट झालेलं आहे. आणि हवा एकदम गार गार लागते ना. गाडीची स्पीड लिमिट एकदम सेट केली आहे. आणि त्याच याच्यावरती चाललाय. आतापर्यंत मला मायलेज 48.9चा दिलाय. जो की पुढे जाऊन 50 क्रॉस करेन जर मी ह्याच सेगमेंट मध्ये गाडी चालवली तर. हे हा तर मुंबईमध्ये एकच कन्सिडर कर ना तू. मुंबई ठाणे पालघर 3 झाले. त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी 5 झाले. आणि सिंधुदुर्ग 6 झाले. सबर्बन पकडूच नको ना. यस. आमचं आता इथे डिस्कशन. वा वा बिया क्या बात आहे. सुकी मच्छी. बियांचे वाटे घेऊन बसले आहेत इथे. आम्ही आता इंदापूरला पोचलो आहोत. आणि इंदापूर बस स्टॉप आहे इथे समोर. हा इंदापूर बस स्टॉप आहे. आणि इंदापूरला पोचलो आहोत आम्ही. फेमस वडापाव जिथे आम्ही नेहमी वडापाव खातो. पण आता नाही खात आहोत कारण आता आमचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. थोडी ट्रॅफिक भेटली इंदापुरात. कदाचित तळाला जायला रस्त्याला ट्रॅफिक आहे वाटतं. हो बरोबर. तळा साईडला जायलाच ट्रॅफिक आहे. इंदापूर वरून तळा किती किलोमीटर आहे? 14. तो एवढा तळाला जाण्यासाठी एवढा फिरून जाणार होता येडा. हा गेला असेल इथूनच. आपल्याला समोर जायचंय माणगावला.
उफ. द केक. माणगावात पोचतलो. हा पोचलो. पुढच्या 15 मिनिटात आपण पोचतलो मानगावाक. होय. तुका काय पाहिजे असा? नाही. ओ काकांनू, असं भर रस्त्यामध्ये क्रॉस करू नका हो. शिमगा निमित्त मंदिराची मस्त सजावट केलेली आहे लाईटीनी. ओ बाईलेक, तुला काय पाहिजे असा का? काय नको असा? काय गोबा? हे असे छोटे छोटे पिल्लू कुठून येत असा मधामध्ये? वेट. टाटा पंच. पंच नाव ऐकलं ना मला त्या मंकीची आठवण होते. पंच. यस भाई. बिचारा पंच मंकी. दया पंच वरती दया देता. एक तर फेस आहे ना एकदम असा साधा बोळा आहे ना. हा एकदम क्यूट वाटत. असं वाटतं की ना तो टेडी बेअर आहे असं वाटतं. त्याला किती लोक अडॉप्ट करायचा हे करतात. करतात का पण अडॉप्ट म्हणजे नाही म्हणजे जे आहेत ना जापणे त्यांच्यापर्यंत झू वाले. रिक्वायरमेंट अशी आली की बाबा की आम्ही अडॉप्ट करतो ते थोडी देणार आहे. हा ते देणार तर ना. पब्लिसिटी किती केली आहे त्यांनी त्या झूची. ते विषय खतरनाक असतात गाडीवरती बसल्या बोलता. लाईव्ह अपडेट इंदापूरमध्ये मुंबईकडे जाण्यासाठी भरपूर ट्रॅफिक. आणि हेच माहित पडलं आपल्याला ट्रॅफिक भेटली मानगावला. मला वाटलं जाताना ट्रॅफिक लागलेली इथे उलट झालं. काय मला वाटलं आपल्याला जाताना लागते की काय ट्रॅफिक इकडे उलट झालं. इकडे मुंबईकडे जाताना ट्रॅफिक लागतं. हा काय माहिती का कशामुळे झाली ट्रॅफिक. माणगाव. भाई साहब गणेश फरसान माठ. गर्दी बघा फरसान घ्यायला लोकांची. याने एक मार्केट घालला भाई गणेश फरसान माठ वाल्याने. नाही मी पब्लिसिटी नाही करत आहे. ही काही पब्लिसिटी नाही आहे. हे जस्ट आमचं डिस्कशन आहे. मला काही गणेश फरसान माठवाल्याने ऍडव्हर्टाइजमेंट साठी काही दिलेलं नाहीये. आपण आपला साईडहून रस्ता काढूया आणि पुढे जाऊया. हा मारला. माणगाव मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या. ठीक बरोबर 7 वाजता 7 सव्वा 7 आम्ही पोहोचलोय. म्हणजे इथून पुढे अजून 1-1.5 तास. फक्त दीड तास पण नाही. 1 तासच पकड. 6:30 निघालो ना आपण तिकडून. 6:30 7:30 झाले. 1 तास माणगाव बरोबर. 1 तासच. 1.5 तास पण नाही. 1 तेच 1 तास. फक्त आता माणगाव सिटी मध्ये ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे म्हणजे झालं बस. आज संडे आहे. आज संडेचे लाईव्ह अपडेट हे आहेत की बिलकुल ही इकडे ट्रॅफिक नाहीये. म्हणजे सकाळी असेल पण आता तरी नाहीये. संडेचे लाईव्ह अपडेट देतोय आणि व्हिडिओ जाईल अजून 2 आठवड्यात. कैसी बोली रे तू. ऐसा माणगाव रेल्वे स्टेशन बघ सुपर बनवलंय यार. 1 नंबर बनवलंय. नागोठणा रेल्वे स्टेशन पण भारी होतं. त्याच्यानंतरला कुठलं दाखवलेलं आपण ते नाही नागोठणा मी बघितलेलं. दुसरं कुठलं स्टेशन होतं. कोलाडचं स्टेशन होतं. माणगावचं स्टेशन भारी बनवलं 1 नंबर. माणगावच्या या रस्त्यापर्यंत आतापर्यंतच्या या रोड पर्यंत आपल्या बरोबर खूप गाड्या खूप बायकर्स
खूप लोक होती, पण आता आपण पुढून राईट मारल्यावरती आपल्या बरोबर कोणी असणार आहे रस्त्याला, ते टिल पूर्ण कोळे गावापर्यंत. येस, बट डोंट वरी, टेन्शन नको घेऊ, आपण पोचू 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत घरी आराम के साथ. बसवाल्याने थोडीशी जागा द्यावी आणि आम्हाला पुढे जाऊन द्यायची कृपा करावी, बिकॉज आम्हाला थोडंसं पुढे जायचं. यस, परफेक्ट. माणगाव बस स्टॉप, एस टी बस स्टॉप, डेपो बोलू शकतो. इथे पोहोचलेलो होतो आम्ही आता. माणगाव बऱ्यापैकी 7:30 वाजेपर्यंत चालू असतो बल्ल्या. ए दादा चल ना, काय बोलते? बऱ्यापैकी पब्लिक आहे म्हणजे माणगावात तशी. तसं माणगाव चांगलं म्हणजे मेन हब पडतं आपल्यासाठी तरी, की जर समजाच काय खूप इम्पॉर्टंट गोष्टी घ्यायच्या आहेत, महत्वाच्या, ज्या पुढे मशाळात भेटणार नाहीत वगैरे ना, त्या गोष्टींसाठी माणगाव म्हणजे आपल्याला बेस्ट आहे. आत्ता पुढून इथून आपल्याला राईट मारायचं आहे. आपण इथून आता राईट मारलाय. हिशोबात इथे पण ट्रॅफिक बघ, इथे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची सगळे खाली आहेत गाड्या. खूप वेळ झाला गाड्या थांबून ठेवलेल्या आहेत वाटतं, म्हणून एवढी लाईन लागली. घोणसा घाटात पोचलोय आणि ठीक गेल्या वर्षीची आमची आठवण आम्ही काढतोय. गेल्या वर्षी आम्ही इथेच होळीलाच यायला निघालेलो, ते पण नाईटचा प्रवास करायला, आणि बरोबर ठीक ह्या घाटामध्ये आम्ही ठीक बरोबर 2:30-3 ला होतो, 2:30-3च्या दरम्यान. सो पल्लवीच्या थोड्याशा आठवणी थोड्या जाग्या झाला की लास्ट आपण समीर इथे ह्या टायमाला, पण ह्या टायमाला इथे होतो म्हणून. आणि थोडासा ऑड टाइम होता, त्यामुळे थोडीशी आमची फाटून हातात आलेली फाटली होती आमची, पण आम्ही मस्त प्रवास केला. कारण तेव्हा पण आम्ही बाईकवरतीच होतो, 2 जणच होतो. आज पण आम्ही बरोबर घाटामधून 7:30 वाजताचा टायमिंग मस्त आहे. 7:30 वाजता मी घाटात आहोत बरोबर. अंदाज आहे माझा की 8:30 वाजेपर्यंत घरी पोचू. बघूया आता. घाटात थोडी गाडी चालवायला मजा येते, ही गाडी चालवायला मजा येते, कारण ही गाडी आहे ना घाटामध्ये पिकअप चांगली घेते, मस्त घेते पिकअप. आता सेकंड गिअर वरती आहे, थर्ड वरती 40-45, फोर्थ वरती आलोय 45-46 पर्यंत चाललोय. एनवेज आम्ही नगरला जात होतो, त्या नगरला पण घाटामध्ये म्हणजे माळशेज घाटामध्ये मस्त गाडी पळत होती, त्यामुळे ही गाडी, या गाडीवरती घाटात गाडी चालवायला मजा येते जरा, आणि त्यात लीन मारायला तर अजूनच मजा येते. लीन बसत तर नाहीत आमच्या, पण ठीक आहे. घाटाला उतरण लागलाय आणि उतरणीला गाडी चालवायला भारी मजा येते. मसाळ्यात पोचलो. थोडस 2-3 गोष्टी, घरातून फोन आला होता की 2-3 गोष्टी घेऊन ये म्हणून, त्या 2-3 गोष्टी घ्यायला थांबलोय. टायमात पोचलोय तसं, 8 वाजत आलेत.
नाही नाही, थोडे मोठे घे, खूपच छोटे आहेत. ते सफेदवाले येतात ना, सफेदवाले ते. सफेदवाले येतात ना, ते घे. ते असं खाता येत नाही रे. मग हे कसे होते, ह्याच्यात खाता येण्यासारखे होते. नाही थोडे मोठे तर. चला, मसाल्यावरून शॉपिंग तर झाली आहे. शॉपिंग म्हणजे छोटं मोठं सामान घ्यायचं होतं, सामान घेतलंय. आणि आता निघालंय गावाकडं. बघ पहिले 8-11 झालेत ना, 8:30 पर्यंत पोहोचून जाऊ. 8:30 8:35 पर्यंत पोहोचून जाऊ गावाला. हो, हळूहळू हळूहळू. 60-70. टन. सक्सेसफुल आजची राईड केलेली आहे आम्ही. अशा प्रकारे पोचलो आहोत गावाला. गावामध्ये एंट्री मारतोय. मस्त रस्त्याचं काम वगैरे झालेलं आहे आणि बऱ्यापैकी गावाला पब्लिक आली आहे. काय काकू, कशी आहेस? काय घेऊन चाललेत? काय घेऊन चाललेत? अजून ओळखलं नाही तुम्हाला? अगं समीर ग, समीर. कसं आहेस? ए बाबू, कधी आताच येतो बापू सकाळी आला ना. जस्ट बघ गाडी इथं उभी केली उभी. मस्त एकदम. हा, दादा दादी काय बोलताय? हो एकदम. कधी येतो मग? 3:30ला निघालो. मला पप्पा बोलले की 10 वाजेपर्यंत हा. मी कामाला जाऊन आले ना. तर अजून लवकर आलो असतो, थांबत थांबत आलो ना. नागोटण्याला थांबलेलो ना. काल मी पण थांबलो 10 मिनिटात. ती आली 5 मिनिटात ड्रम घेऊन. ओके, तिकडे थांबलेला हायवेला. हा, तिथे हायवेलाच थांबलो. तिला बोललो चहा फक्त आण बनवून वहिनीला. ओके. आणि मग तिने हे आणलेला कलिंगड हा हा हा. कटिंग करून. ओके. मी पुढे होती, मी पाठी होतो टेम्पोत. सामान आणलं ना घरून, ते हा हा हा. कपाट वगैरे. हा माहिती आहे. त्याच्यामुळे मी पाठीच एकटाच आणि काय ते बसायला जागा नाही, काय नाही. हालत खराब झाली असेल. चला या. चला. हो हो. आता वरती कुठे गेलेत? कोण? वरती वरती ह्याच्याकडे मण्याकडे. कशाला? वरती जातो ना पहिल्या दिवशी. पहिल्या जात. तिथून आलो हा. वर जाणार, तिकडून नंतर पलीकडे जाणार ते लोक. ओके ओके ओके. तरी बोललो मनाकडे सगळेजण बसलेत का? मुंबई बरी आहे ना? नाही, दगड आहे. तू उतार आता. दगड आहे. अच्छा. मला वाटलं गाडीवरती गाडीवर घेण्याचा. बसला कुठं गाडी होती. जा 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 घरी जा. आलो चल. फायनली रीच होम. ऐक